myself Sato Ashwini from Dada Patil Mahavidyalay, Karjat. We are going to study third chapter from 11th Science, Basic Analytical Technique. In basic analytic technique, there has been namely technique like purification and separation technique. Some chemical compounds occurs in nature in impure stage. Therefore, when these substances are synthesized in laboratory also, they are obtained in crude and impure form. Therefore, methods of purification and separation of compounds are required, which are depends on different in their physical properties. म्हणजेच हे जे कंपाउंड्स आहेत हे इम्प्युअर फॉर्ममध्ये मिळतात. देअरफॉर नेसेसरी फॉर प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ दिस कंपाउंड्स इन दिस बेसिक ॲनालिटिकल टेक्निक, they are including first purification of solid. These solids of substance are contain two types of impurities. यामध्ये दोन वेगळ्या impurities असू शकतात. त्यामध्ये फर्स्ट आहे which are soluble in same solvent as the substance. These substances are soluble in same solvent, and another is which are not soluble in same solvent. म्हणजे त्या सॉल्वंट्समध्ये जर सबस्टन्स ते सोल्युबल होत नसतील, these impurities कॅन बी सेपरेटेड इझिली यूजिंग सुटेबल सॉल्वंट. त्यामुळे आपल्याला विशिष्ट अशा सॉल्वंट्समध्ये ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत ह्या वेगळ्या करता येतात. देन दिस सबस्टन्स आर टू डिझॉल्व इन टू मेन कंपाउंड्स. व्हेन इम्प्युरिटीज आर रिमेन अनडिझॉल्व can be separated by simple process, and this process are said to be filtration method. म्हणजे या मेथड्समध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात ह्या अनडिझॉल्व राहतात, म्हणजे विरघळत नाहीत. देअरफॉर here necessary to separate these impurities by using this method or process are called as filtration method. याच मेथडला म्हणायचं पा फिल्ट्रेशन मेथड. फॉर एक्झाम्पल सँड फ्रॉम मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. म्हणजे सँड ही यामध्ये इम्प्युरिटीज आहे. जर आपण मिक्सचर ऑफ सँड आणि वॉटर हे घेतलं तर त्यामधून सँड ही इम्प्युरिटीज आपल्याला जर वेगळ्या करायच्या असेल तर त्यासाठी ही जी मेथड आहे फिल्ट्रेशन ही आपल्याला इथं यूज करायची आहे. This filtration are carried with the help of filter paper. म्हणजे फिल्ट्रेशन हे आपल्याला कशाच्या सहाय्याने करायचं आहे, फिल्टर पेपरच्या. अँड दिस फिल्टर पेपर कोन आर प्लेस इन फनेल. हा जो कोन आहे हा त्रिकोणी जी यामध्ये कोन तयार केलेला आहे हा जो कोन आहे याला म्हणायचं पा फिल्टर पेपर. यामध्ये या सेटिंगमध्ये 3 डायग्राम आपण ड्रॉ केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जी डायग्राम आहे ही मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर आहे. यामध्ये काही सँड पार्टिकल्स आहेत आणि वॉटर हे सुटेबल सॉल्वंट्स यामध्ये यूज केलेलं आहे. तर यामध्ये जे आपल्याला मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड यामधून इम्प्युरिटीज सेपरेट आउट करायच्या आहेत. हे दुसऱ्या डायग्राममध्ये आपण दाखवलेले पहा. दिस फिल्टर पेपर कोन आर filter paper cone means circular piece of this filter paper are folded to form cone like structure, and these are placed in funnel. तो आपण कशामध्ये ठेवलेला आहे हा फिल्टर पेपर त्रिकोणी घडी घालून या फनेलमध्ये आपण प्लेस केलेला आहे. and this funnel are containing or fitted in a stand अँड बीकर आर केप्ट बिलो इट. म्हणजे या स्टँडवरती जर आपण फनेल खाली जर बीकर प्लेस केला अँड वेन दिस सँड
and water mixture are poured in this cone or funnel, then this some impurities are remains on this filter paper, and liquid parts which are coming from this filter paper into this beaker, and these are collected in this beaker are shown in diagram number 3. This residue are collected on this cone are called as filtrate, and this liquid are collected in this beaker are called as filtrate. यामध्ये ह्या दोन टर्म महत्त्वाच्या आहेत, एक रेसिड्यू आणि फिल्ट्रेट. त्यामध्ये पहा, रेसिड्यू म्हणजे काय आणि फिल्ट्रेट म्हणजे काय. वेन इनसोल्युबल पार्ट आर रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर, म्हणजे जो न विरघळणारा पार्ट आहे हा फिल्टर पेपरवरती आहे तसाच राहतो, त्याला म्हणायचं पहा रेसिड्यू. अँड लिक्विड कलेक्टेड इन द बीकर इज कॉल्ड फिल्ट्रेट, म्हणजे जो लिक्विड या बीकरमध्ये कलेक्ट होणार आहे त्याला म्हणायचं आहे पहा फिल्ट्रेट. अशा दोन टर्म्स इथं आपल्याला मिळतात पहा. फर्स्ट इज रेसिड्यू अँड सेकंड इज ए फिल्ट्रेट, अँड दिस मेथड आर कॉल्ड ॲज सिम्पल फिल्ट्रेशन मेथड. हे आपण या सिम्पल फिल्ट्रेशन मेथडच्या सहाय्यानं हे मिक्सचर हे आपण फिल्टर करून घेऊ शकतो. त्याचं एक एक्झाम्पल आहे मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. दुसरी एक मेथड आहे पहा फिल्ट्रेशन अंडर सक्शन पंप. These are also purification of solid method are called as filtration under suction. When this filtration method are carried out using vacuum pump are called as filtration under suction. म्हणजे जी ही फिल्ट्रेशन मेथड आहे हे आपल्याला कशाच्या सहाय्यानं करायचं आहे, यूजिंग व्हॅक्यूम पंप. Therefore this method are called as filtration under suction. This method is faster and most efficient technique. म्हणजे जी सिंपल मेथड आत्ता आपण वरती पाहिलेली त्यापेक्षा ही जी मेथड आहे ही फास्ट आहे, जलद होते, अँड ऑल्सो मोस्ट इफिशियंट, जास्त कार्यक्षम टेक्निक तंत्र हे ओळखलं जातं. दिस मेथड आर कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन अंडर सक्शन. Then filtration under suction are also consist of like following setup. ही जी फॉलोइंग सेटअप आहे खालची, दिस सेटअप आर कन्सिस्ट ऑफ थिक ऑल कोनिकल फ्लास्क. या सक्शन बॉम्बची जी सेटिंग आहे यामध्ये हा थिक ऑल कोनिकल फ्लास्क आहे, विथ कंटेनिंग साईड आर्म अँड कनेक्टेड टू सेफ्टी बॉटल बाय रबर कॉर्क. म्हणजे हे जे साईड आर्म आहे आणि ही जी थिक कोनिकल फ्लास्क आहे यामध्ये हा जो फनेल सेट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस रबर कॉर्क, म्हणजे ह्यामध्ये तो फिट बसवलेला आहे आणि यातून ही साईड आर्म आपल्याला इथं दिसते पहा. दिस सेफ्टी बॉटल आर यूज टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ फिल्ट्रेट इन टू सक्शन पंप. यामधून जे मटेरियल आहे, सबस्टन्स आहे, हा सक करण्यासाठी हा इथं सक्शन पंप यूज केलेला आहे. अँड दिस सक्शन पंप आर कंटेन पेशंट पोर्सेलिन फनेल. हा जो फनेल आहे हा पोर्सेलिन आहे, सचित्र आहे. यामधून जे मिळणारे आपल्याला प्युअर फॉर्ममधले कंपाऊंड्स आहे यामधून फिल्ट्रेट होऊ शकतात. देअरफॉर दिस फनेल आर कॉल्ड ॲज बकनर फनेल. यालाच नाव दिलेलं आहे बकनर फनेल. अँड दिस बकनर फनेल आर फिटेड इन कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ दिस रबर कॉर्क. म्हणजे हा जो बकनर फनेल आहे तो कसा फिट केलेला आहे, दिस बकनर फनेल आर फिटेड इन कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ दिस रबर. these are shown in this diagram. And this Buckner funnel has porous circular bottom. याचा जो बॉटम आहे हा पोरस आहे पहा. बकनर फनेल हॅज porous circular bottom and this circular filter paper
ऑफ करेक्ट साईज प्लेस इन सर्क्युलर पोरस बॉटम ऑफ द बकनर फेनेल. म्हणजे हा असा व्यवस्थित जो फिल्टर पेपर आहे हा सर्क्युलर फॉर्ममध्ये आपल्याला या बकनर फनेलमध्ये फिट बसून घ्यायचा आहे. हे म्हणजे जे पोरस पार्टिकल्स आहेत विच आर फिल्टर फ्रॉम दिस बकनर फनेल विथ द हेल्प ऑफ दिस फिल्टर पेपर, and this filter paper are containing in this Buckner funnel which are also moist with the help of some droplets of water. म्हणजे तो सुद्धा थोडा काही ड्रॉपच्या साहाय्यानं वॉटर असेल सॉल्वंट किंवा दुसरं कोणतंही सॉल्वंट असेल त्याच्या साहाय्यानं आपल्याला हा मॉइस्ट करून घ्यायचा आहे. when this moisten few drops of water or solvent then this suction are created by starting pump. त्यावेळेस हा जो पंप आहे याचं कनेक्शन हे आपल्याला चालू करायचं आहे. जेव्हा आपल्याला या फिल्ट्रेशन सुरू करायचं आहे त्यावेळेस हा सक्षम पंप इथं रेडी करायचा आहे किंवा स्टार्ट करायचा आहे. देन दिस फिल्ट्रेशन मेथड आर कॅरीड आउट, देन क्रिस्टल्स आर कलेक्टेड ऑन द फिल्टर पेपर. जेव्हा आपण यामधून मिक्सचर पोर करणार आहोत, ओतणार आहोत, त्यामध्ये असणारे जे क्रिस्टल्स आहेत हे प्युअर फॉर्ममध्ये असणार आहेत. देन दिस क्रिस्टल आर कलेक्टेड ऑन दिस फिल्टर पेपर. या फिल्टर पेपरवरती जी पोरस प्लेट आहे त्या साह्यानं जे प्युअर फॉर्ममध्ये असणारे क्रिस्टल्स आहेत हे जमा होतात. अँड दिस फिल्ट्रेट म्हणजे जे लिक्विड्स पार्ट्स आहे विच आर कलेक्टेड इन कोनिकल फ्लास्क. असे बकनर फनेलचं फंक्शन आहे पहा. थँक्यू.